महागाई तयार होती ती ती म्हणलं कशासाठी, डिमांड पूल इन्फ्लेशन असं म्हणलं जातं, डिमांड वाढल्यामुळे. आणि इकडे काय आहे, सप्लाय कमी झाल्यामुळे, पुरवठा कमी झाल्यामुळे ही महागाई तयार झालेली असते, साठा किंवा दुष्काळ वगैरे म्हणा. म्हणजे हे काय आपल्या येणार 3 नंबरचं ऑप्शन. इथं काय विचारलंय, नाही विचारलेलं आहे. म्हणजे आपलं कोणतं ऑप्शन बरोबर येणार, 3 नंबरचं. हे डिमांड साईड येते, म्हणजे मागणी साईड येते, पुरवठा साईड येते. आलं लक्षात, आलं असेल तर येस म्हणा. ओके ठीक. आता बघा, चलनवाढ आणि चलनघट आपण बघतोय. हा चलनवाढ आणि चलनघट बघत असताना आपण महागाईची आणि मंदीची समस्या म्हणजे काय हे बी आपण काय केलं, बघितलं. महागाईची आणि मंदीची समस्या म्हणजे काय, परत मुद्रास्फीतिकारी अंतर, मुद्रा अवस्फीतिकारी अंतर असेल, इन्फ्लेशनरी स्पायरल, डिफ्लेशनरी स्पायरल असेल, हे बी बघितलं. परत फिलिप्स कर्व वगैरे काय आहे ते बी आपण याच्यामध्ये समजून घेतलं. नंतर चलनवाढीचे प्रकार कारणानुसार बघितले, वेगानुसार बघितले. नंतर आपण काय बघितलं तर चलनवाढ आणि चलनघटीचे परिणाम आणि त्याच्यावर वेगवेगळे उपाय काय काय करायचे हे बी आपण काय केलं, पाहिलं. आता चलनवाढ मोजण्याचे वेगवेगळे निर्देशांक हा टॉपिक आपल्याला काय करायचा, बघायचा आहे चलनवाढ आणि चलनघटीमधला. चलनवाढ मोजण्याचे वेगवेगळे निर्देशांक. आता एक जर्मन इकॉनॉमिस्ट होते बघा, लायस्पायर, एन्शंट लायस्पायर म्हणून होते. यांनी एक फॉर्म्युला सांगितला, एक सूत्र सांगितलं. ते काय आपल्या कामाचं नाही, ते सूत्र काय वगैरे काय कोणी विचारणार नाही. मग या लास्पायरच्या फॉर्म्युलाच्या आधारावर, सूत्राच्या आधारावर काय काय काढलं, कशा सूत्र सांगितलं त्यांनी, सीपीआय, डब्ल्यूपीआय, आयआयपी. आयआयपी हा काय आहे ते आपल्याला नंतर समोर उद्योग टॉपिक मध्ये हा कन्सेप्ट होता आयआयपीचा. आपण फक्त सीपीआय आणि डब्ल्यूपीआय बघणार आहे, कारण चलनवाढीच्या संदर्भात हे दोन निर्देशांक आहेत, सीपीआय आणि डब्ल्यूपीआय. आयआयपीआय हो प्रोडक्शनच्या संदर्भात आहे, प्रोडक्शन वाढण्याच्या संदर्भात. हे निर्देशांक मोजण्यासाठी वापरला जातो. म्हणजे हे जो सूत्र आहे जर्मन इकॉनॉमिस्ट एन्शंट लायस्पायरचं, हे सीपीआय, डब्ल्यूपीआय आणि आयआयपी हे निर्देशांक मोजण्यासाठी काय केले जातात, वापरला जातं हे सूत्र किंवा हा फॉर्म्युला वापरला जातो. बघूया आपण पुढं. आता चलनवाढीचा निर्देशांक, वेगवेगळे निर्देशांक आहेत, कोण तो पब्लिश करतं वगैरे, म्हणजे त्या निर्देशकांच्या आधारावर समजतो बा असा निर्देशांक असतो की चलनवाढ झाली, चलनघट झाली का, किती प्रमाणात चलनवाढ झाली, हे आपल्याला त्या निर्देशकाच्या आधारावरून काय करतं, समजतं. असे वेगवेगळे निर्देशांक वेगवेगळे हे बनवण्याचे काम, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट वगैरे बनवण्याचं काम करतात. बघूया आपण त्याच्यामध्ये कोण बनवतं, कोणता निर्देशांक कोण बनवतं. आता तो आपल्याला सीपीआय तर आपल्याला बघायचा डिटेलमध्ये, त्याच्यामुळे मी इथं फक्त थोडक्यात सांगतो. सीपीआय, सीपीआय म्हणजे काय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. पुढे बघणार आहोत आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स, त्याचा लॉंग फॉर्म. हा ग्रामीण भागासाठी, रूरल साठी बनवला जातो, अर्बन शहरी भागासाठी सुद्धा बनवला जातो, आणि ऑल इंडिया संपूर्ण भारतासाठी देखील काय केला जातो, हा बनवला जातो सीपीआय. ग्रामीण, शहरी आणि संपूर्ण भारतासाठी. कोण बनवण्याचं काम करतंय सीपीआय, सीपीआय निर्देशांक कोण पब्लिश करतं, सीएसओ. मी राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक शिकवला, त्याच्यामध्ये सीएसओ वगैरे डिटेलमध्ये घेतलेलं होतं. त्यांना माहित नसेल सीएसओ, त्यांनी तिथं जाऊन ते लेक्चर परत एकदा बघा. सीएसओ काय, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. हे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय काय करतं, हा सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स बनवण्याचं काम करतं. हे मिनिस्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, सांख्यिकी मंत्रालय, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय मराठीत, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. हे राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक मध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे ह्याच्याविषयी आपण. मग हे जीडीपी वगैरे बनवण्याचं काम हे सीएसओ करतं. मग हे सीएसओ आहे राष्ट्रीय आपलं सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, हे काय करतं, सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स बनवण्याचं काम करतं. पायाभूत वर्ष म्हणजे कोणत्या वर्षाची महागाई कन्सिडर करतो तो इंडेक्स तयार करताना, तर कोणत्या वर्षाची, 2012ला जी महागाई आहे त्याच्या आधारावर काय करतं, हे सीपीआय पब्लिश केला जातो. म्हणजे 2012ला ज्या वस्तूच्या किमती होत्या त्या कन्सिडर करून, म्हणजे त्या धरून किती प्रमाणात महागाई वाढली हे सीपीआय नुसार सांगितलं जातं, म्हणजे किती टक्के वाढली गेली वगैरे. हे त्यासाठी कोणता आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. त्याचं पायाभूत वर्ष कधीच आहे, 2012. मला एक सांगा क्वेश्चन, जीडीपीचं पायाभूत वर्ष किती आहे बरं, जीडीपीचं पायाभूत वर्ष माहित आहे का? ओके, आरती वर्ष प्रसाद, ठीक आहे. 2011 काय आहे, 2011 आहे. बघा आता कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स, कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स, कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स दुसरा एक निर्देशांक आहे.
CFPI म्हटलं जातं. आता हा जो फूड फक्त खाद्यपदार्थ ह्याच्यामधली महागाई मोजर करण्याचं काम करतं. हा कंझ्युमर फूड प्राइस इंडेक्स. हा बी कोण करतं? CSO. हा CSO पब्लिश करण्याचं काम करतं केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, म्हणजे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय ह्याच्या अंतर्गत येतं हे. 2012 आहे, ह्याचं बी काय पायाभूत वर्ष आहे. नंतर CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स कायसाठी? इंडस्ट्रियल वर्करसाठी काढला जातो, औद्योगिक कामगार, म्हणजे त्याच्यामध्ये किती महागाई पगारामध्ये वगैरे कन्सिडर करून. मग ह्याच्यावर हे कोण बनवण्याचं काम करतं? लेबर ब्युरो. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत. आणि ह्याचं पायाभूत वर्ष आहे ते 2001च्या आधारावर हे काढला जातो. नंतर CPI रुरल लेबरर, म्हणजे जे ग्रामीण भागातले कामगार आहेत त्यांच्या पगारामध्ये किती वाढ झालेली आहे, किंवा ऍग्रिकल्चर शेतीमधले कामगार असतील त्यांच्या पगारामध्ये किती वाढ झालेली, त्याच्या आधारावर तो CPI काढला जातो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. कुणासाठी? ग्रामीण भागातील लेबरर असतील किंवा ऍग्रिकल्चर शेतीमधले जे लेबरर असतील यांच्यासाठी तो काढला जातो. हे बी काढण्याचं कोण काम करतं? लेबर ब्युरो. कुणाच्या अंतर्गत येतं हे? कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. ह्याचा जो बेस इयर आहे, पायाभूत वर्ष आहे, हे 1986 देखील आहे. आणि शेवटचा आहे तो म्हणजे लक्षात असू द्या, महागाई मोजण्याचा निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्स, WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. आता हे कोण कॅल्क्युलेट करतं? आर्थिक सल्लागार. एक डिपार्टमेंट आहे DPIIT नावाचा, याचा लॉंग फॉर्म काय आपल्या कामाचा नाही, तो काही लक्षात नका ठेवू, फक्त लक्षात असू द्या DPIIT नावाचं डिपार्टमेंट आहे, आर्थिक सल्लागार त्याच्या अंतर्गत येतो. आणि हे डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत येतं? वाणिज्य मंत्रालय. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत DPIIT, आणि त्याच्या अंतर्गत कोण? आर्थिक सल्लागार. हा काय करतो? हा होलसेल प्राइस इंडेक्स कॅल्क्युलेट करण्याचं काम करतो. आणि ह्याचं जे पायाभूत वर्ष आहे कितीचं आहे? 2011 हे पायाभूत वर्ष आहे. म्हणजे हे वेगवेगळे निर्देशांक ते कोण कॅल्क्युलेट करतं, कोण करतं, आणि त्याचं पायाभूत वर्ष किती हे आपण काय केलं पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला CPI आणि WPI हे आपल्यासाठी दोन महत्वाचे आहेत. CPI बघा ऑल इंडियासाठी हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, जो ऑल इंडियासाठी मी सांगितलं. शहरीसाठी एक आहे, ग्रामीणसाठी, शहरीसाठी आणि ऑल इंडियासाठी. तो आपल्याला ऑल इंडियाचा जो आहे तो बघायचा आहे. आता CPI जो आहे ऑल इंडियासाठी, किंवा काय? कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक. कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक. कोण? काय? CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे जे आहे ते. पायाभूत वर्ष कधीचं आहे? 2012 हे आता आपण बघितलेलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांक मराठीत म्हटलं जातं. महिन्याला कॅल्क्युलेट केला जातो. मंथली CPIचे कोणकोणते घटक आहेत बघा, वेटेज नुसार उतरत्या क्रमाने आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त कशाचा विचार केला जातो CPI काढताना? सपोज ह्याला काय ठराविक वेटेज, सगळ्यात जास्त वेटेज असेल, परत ह्याच्यापेक्षा कमी वेटेज ह्याला दिलं जाईल, त्याच्यापेक्षा कमी वेटेज ह्याला दिलं जाईल, त्याच्यापेक्षा कमी ह्याला म्हणजे उतरत्या क्रमाने मी दिलेलं आहे बघा. आता जेवढं दिलेलं आहे ना ते उतरत्या क्रमाने. म्हणजे सगळ्यात जास्त अन्न आणि पेय ह्याला सगळ्यात जास्त वेटेज दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. अन्न आणि पेयला वेटेज का दिलं जास्त? तर ह्याच्यामध्ये थोडी जरी महागाई वाढली तरी लगेच लक्षात येईल आपल्याला, म्हणून ह्याला जास्त वेटेज दिलेला आहे. म्हणजे पहिला घटक आहे CPI कॅल्क्युलेट करताना अन्न आणि पेय. दुसरा आहे सेवा. सेवामध्ये वेटेज नुसार मी वेगवेगळ्या सेवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. वाहतूक आणि कम्युनिकेशन म्हणजे संदेश वगैरे असेल ते. परत आरोग्याची सेवा, शिक्षणाची सेवा त्याच्यापेक्षा कमी, आणि मनोरंजन सगळ्यात कमी वेटेज दिलेलं आहे सेवामध्ये. घर, हाऊसिंग मध्ये किती महागाई वाढलेली आहे याचा बी विचार केला जातो इथं. नंतर इंधन आणि प्रकाश याच्या बाबतीत बी काय केला जातो, याचा विचार केला जातो इथं. नंतर कपडे आणि पादत्राणे, जे कपडे वगैरे, कपड्यामध्ये किती महागाई वाढलेली आहे, किंवा चप्पल वगैरे असेल, पादत्राणे याच्यामध्ये किती महागाई आहे याचा विचार केला जातो इथं. नंतर इतर वैयक्तिक लागणाऱ्या वस्तू, परत वेगवेगळ्या ज्या इतर वैयक्तिक लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं काय साबण वगैरे असेल, किंवा बाकी तुम्हाला पर्सनल केअर साठी ज्या ज्या काही वस्तू लागतात, या सगळ्यांमध्ये किती महागाई आहे हे याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. नंतर बघा घरगुती वस्तू किंवा सेवा, वेगवेगळ्या घरगुती वस्तू असतील, वेगवेगळ्या सेवा असतील घरगुती, त्या पान, मसाला, तंबाखू ह्याला सगळ्यात कमी वेटेज दिलंय. का? तर ह्याच्यामध्ये थोडी ते काय, ह्याच्यामध्ये ही लोकांची काही गरज नाही, पान, मसाला, तंबाखू. त्याच्यामुळे सगळ्यात कमी वेटेज कुणाला दिलेलं आहे? पान, मसाला, तंबाखू वगैरे ह्याला काय केलेलं आहे? CPI कॅल्क्युलेट करताना सगळ्यात कमी वेटेज दिलेलं आहे. म्हणजे वेटेज नुसार जर बघितलं म्हणजे महत्व एक प्रकारे. सगळ्यात जास्त पर्सेंटेज मध्ये जर म्हटलं वेटेज कुणाला दिलेलं आहे? अन्न आणि पेय, कारण हे लोकांना सारखं लागतंय. सेवा असतील, घर असेल, सगळं लागतं, इंधन, प्रकाश लागतो वगैरे, म्हणून ह्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. हे CSO कॅल्क्युलेट करतं. मंथली CPIचे वेगवेगळे काय आहेत? घटक आहेत. मग ह्याच्या आधारावर हे सगळे जे वरचे घटक आहेत ना, ह्याच्या आधारावर जी महागाई काढली जाते, जी चलनवाढ काढली जाते, जेव्हा या सर्व घटकांच्या किमतीच्या आधारावर जी चलनवाढ मोजली जाते, तिला काय म्हटलं जातं? हेडलाईन इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. हेडलाईन इन्फ्लेशन म्हटलं जातं. आणि ह्या कोर CPI
बघा, हेडलाईन इन्फ्लेशन किंवा हेडलाईन सीपीआय म्हणलं तरी चालेल. ओके, मग हा जो काय आला तुम्हाला मिळाला, हा हेडलाईन सीपीआय मिळाला. हा जो मिळाला तो कोणता मिळाला, हेडलाईन सीपीआय मिळाला. ह्याच्यामधून तुम्ही जो हेडलाईन सीपीआय मधून काय केलं, चलनवाढ कशामधली, अन्न आणि ऊर्जा ह्याच्यामधली वजा केली तर तुम्हाला मिळतो कोर सीपीआय. आता इथं अन्न आणि ऊर्जा कुठे येते, अन्न कुठे आहे आपल्याला इथे येत आहे बघा, अन्न, आणि ऊर्जा कुठं, इंधनापासून किंवा असेल प्रकाश असेल ह्याच्यापासून ऊर्जा मिळते, इंधन असेल प्रकाश असेल किंवा अन्न असेल. ह्याच्यामध्ये जी काय महागाई आहे ही काय करायची, ह्याच्यामधनं वजा करायची, आणि मग जो मिळतो तो सीपीआय किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो तो कुठला झाला, कोर सीपीआय तुम्हाला मिळाला जातो. म्हणजे अशा प्रकारे जो सीपीआय काढला जातो हे कोण काढतं, सीएसओ काढतं, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय, पायाभूत वर्ष 2012 हे आहे. हे फक्त आपल्यासाठी एवढं महत्वाचं आहे, त्याचे कोणकोणते घटक आहेत आणि हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर सीपीआय म्हणजे काय एवढंच फक्त लक्षात असणं. नंतरचा बघा आहे महागाईचा निर्देशांक दुसरा, होलसेल प्राइस इंडेक्स, होलसेल डब्ल्यूपीआय, होलसेल प्राइस इंडेक्स, किंवा त्याला काय म्हणलं जातं, घाऊक किंमत निर्देशांक. कोण मी सांगितलं आता, आर्थिक सल्लागार, डीपीआय डिपार्टमेंट आहे एक, वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत, त्याच्या अंतर्गत आर्थिक सल्लागार येतो, ते कॅल्क्युलेट करतं, मोजण्याचं काम करतं. ह्याचं पायाभूत वर्ष 2011 हे आहे. मंथली डब्ल्यूपीआय चे घटक आहेत, उतरत्या क्रमाने दिलेले आहेत मी बघा. ह्याच्यामध्ये उत्पादित वस्तूंचा विचार केला जातो किंवा मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट, म्हणजे जसं प्रक्रिया केलेला अन्न असेल ह्याच्यामध्ये किती प्रमाणात महागाई वाढली, परत खाद्यतेल, खाद्यतेलामध्ये किती प्रमाणात महागाई वाढली, कागदी वस्तू असतील, रसायन, प्लॅस्टिकच्या वस्तू, सिमेंट, धातूच्या वस्तू, वाहतुकीची साधने इत्यादी गोष्टींचा काय केला जातो, इथं विचार केला जातो. हे सगळ्या कशा आहेत, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट आहे किंवा उत्पादन, म्हणजे ते काय केलेलं आहे, प्रक्रिया वगैरे करून याचं उत्पादन केलेलं आहे, याला म्हणून काय म्हटलं जातं, उत्पादित वस्तू असं म्हटलं जातं. नंतर दुसरा आहे तो म्हणजे प्राथमिक वस्तू किंवा प्रायमरी आर्टिकल. प्राथमिक वस्तू किंवा काय, प्रायमरी आर्टिकल. आता या प्राथमिक वस्तूमध्ये काय काय येतं, विना प्रक्रिया केलेलं, ज्या गोष्टीवर प्रक्रिया केली नाही, असं जसं खाण्याच्या वस्तू असतील त्याच्यावर प्रक्रिया केली नाही अजून, असं अंडे असेल, मटण, मासे असेल, तेलबी असेल इत्यादी, हे कशामध्ये येणार, प्राथमिक वस्तूमध्ये, अ मध्ये. परत ब मध्ये काय सांगितलंय, कच्चं तेल, याच्यावर अजून प्रक्रिया केली नाही असं. परत खनिजे, म्हणजे आताच कुठेतरी नुकतीच हे काढलेले आहेत, म्हणजे मायनिंग वगैरे करून काढलेली खनिजे वगैरे असतील, हे कशामध्ये येतात, प्राथमिक वस्तूमध्ये येतात, प्रायमरी आर्टिकल मध्ये. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, डब्ल्यूपीआय मध्ये कोणत्या घटकाचा विचार केला जातो, इंधन आणि ऊर्जा. आता ह्याच्यामध्ये काय, डिझेल असेल, हाय स्पीड डिझेल वगैरे म्हणा, परत पेट्रोल, एलपीजी, सगळ्यात जास्त वेटेज डिझेलला आहे, त्याच्यानंतर पेट्रोलला आहे, त्याच्यानंतर काय आहे, एलपीजीला आहे कमी सगळ्यात, इंधन आणि ऊर्जामध्ये. या सर्वांचा काय केला जातो, विचार केला जातो महागाई कॅल्क्युलेट करताना डब्ल्यूपीआयच्या सहाय्याने. ह्याच्यामध्ये सेवा कुठे दिसतात का, नाही, सेवांचा इथं विचार केला जात नाही. डब्ल्यूपीआय मध्ये कुठलीही सेवा कन्सिडर केली जात नाही, हे लक्षात असून एक प्रकारे डब्ल्यूपीआय कॅल्क्युलेट करताना फक्त सगळ्या काय ज्या वस्तू आहेत आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे महागाई वाढली हे समजतं. डब्ल्यूपीआय वस्तूंच्या, फक्त वस्तूच्या म्हणलेल्या वस्तूच्या फक्त किमती मोजल्या जातात, म्हणजे वस्तूच्या इथं फक्त बघा, डबल शब्द झालाय, वस्तूच्या फक्त काय केल्या जातात, इथं किमती मोजल्या जातात, त्यावरील कर मोजले जात नाहीत. कर म्हणजे काय, सपोज एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल आणि सरकारने त्याच्यावर कर किती लावला, 10%, सपोज जीएसटी लावला 10 रुपये, आणि झाली किंमत किती त्याची, 110. मार्केटमध्ये ती वस्तू कितीला विकली जाते, 110ला विकली जाते. परंतु डब्ल्यूपीआय कॅल्क्युलेट करता वेळेस वस्तूच्या फक्त किमती मोजल्या जातात, ह्या कर वरचा मोजला जात नाही. म्हणजे फॉर सपोज 2018ला हिची 100 रुपये किंमत असेल, तर 2019 साली त्या वस्तूची किंमत 102 झाली असेल, तर ते काय म्हणणार, फक्त किती, 2%च महागाई वाढली त्याच्यामध्ये, त्या वस्तूमध्ये, असं कन्सिडर केलं जाईल. म्हणजे इथं काय कन्सिडर केलं जाणार नाही, की वरचं जे कर लावलेलं आहे, हे कर लावलेलं कर जे आहे ते विचार केला जात नाही त्यांचा, कशामध्ये, डब्ल्यूपीआय मध्ये. सीपीआय मध्ये केला जातो, परंतु डब्ल्यूपीआय मध्ये याचा करांचा विचार केला जात नाही. हे झालं डब्ल्यूपीआयच्या बाबतीत, म्हणजे सीपीआय आणि डब्ल्यूपीआयच्या बाबतीत. नंतर बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करा.
ममता पाटील, आरती देसले, ऋषिता, दीपक, अश्विनी, वर्षा, जान्हवी, प्रसाद, ऋतुजा. ओके, ठीक आहे. सर्वांचा आन्सर काय जवळजवळ बरोबर आहे. काय म्हणलंय? घाऊक किंमत निर्देशकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो? बघा, घाऊक किंमत निर्देशकांमध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो, असा राज्यसेवा 2019 आलेला क्वेश्चन आहे. बघा, प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू. आताच आपण बघितलं, इंधनाचा विचार केला जातोय. प्राथमिक वस्तू हे बी बघितलं आपण, उत्पादित वस्तू हे बी बघितलं. तीन महत्वाच्या मुख्य आहेत बघा, उत्पादित वस्तू, प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा. ह्याचा काय केला जातो? WPI कॅल्क्युलेट करता वेळेस विचार केला जातो. म्हणजे ह्याचा विचार केला जातोय, इंधनाचा विचार केला जातोय आणि उत्पादित वस्तूचा देखील काय केला जातोय? विचार केला जातोय. म्हणजे आपले तिन्हीचे तिन्ही एक आहेत, बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व आपला ऑप्शन काय येणार? बरोबर येणार, एक्झॅक्ट राईट येणार. चलनवाढ आणि चलनघट हा टॉपिक आपण बघत होतो. याच्यामध्ये आपण महागाई आणि मंदीची समस्या, मुद्रास्फीतिकारी अंतर असेल, मुद्रा अवस्फीतिकारी अंतर म्हणजे काय, इन्फ्लेशनरी स्पायरल म्हणजे काय, डिफ्लेशनरी स्पायरल म्हणजे काय हे बघितलं. नंतर दुसऱ्या पॉईंट मध्ये चलनवाढीचे प्रकार कारणानुसार असतील, वेगानुसार असतील, हे बी पाहिलं. चलनवाढ आणि चलनघटीचे परिणाम आणि त्यावर उपाय हा बी टॉपिक आपण बघितला. आणि चलनवाढ मोजण्याचे जे वेगवेगळे निर्देशांक आहेत हे बी आपण काय केले? पाहिले. अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपला. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर 1-2 मिनिटात विचारा आणि लगेच पुढचा टॉपिक आपण सुरू करू. डाऊट विचारा, लगेच आपण पुढचा टॉपिक सुरू करणार आहे. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा.